पश्चिम. बरोबर आणि हे पूर्व आहे. पूर्व. तर गायीचा गोठा तयार करत असताना ज्यावेळेला गाई किंवा म्हस तयार करणार बरोबर ना, काही जनावर घेणार आहे. जनावरांचा गोठा तयार करताना जनावरांचं जे वेस्टेज आहे हां. एक तर पश्चिमेकडे किंवा वायव्येकडे गेलं पाहिजे. हां. बरोबर? हां. तर आता आपण त्याला काय करणार आहे, हे आहे दक्षिण दक्षिण. आणि हे आहे उत्तर. तर या दक्षिणेकडे वेस्टेज जाणार नाही हां. ह्याची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. शेड करत असताना हा जो गायीचा गोठा आहे आपला, ते दोन्ही साईडने तयार करणार हो, आपण. दोन्ही बरोबर ना? तर हे वेस्टेज तिकडे गेलं तरी चालेल, तिकडे गेलं तरी चालेल. परंतु त्या साईडला जाणार नाही. जेणेकरून काय होईल, आता या ठिकाणी आपण जी जनावर तयार करू, हं. त्याचं नाहीतर नुकसान होणार आहे. बरोबर? हे फायदा होण्यासाठी. इथं गव्हाण तयार करू अशी पूर्णपणे हं. आणि इकडून 4 जणावर, इकडून 4 जणावर. परंतु तिथं ते वेस्टेज आहे, ते वेस्टेज इकडे स्वच्छ खड्डा वगैरे तयार करून हां. तिकडे आणूया. ठीक आहे. त्यांचं प्यायचं पाणी जरी असेल, हं. तर त्या प्यायच्या पाण्याचा सोय इकडे करूया. हं. ती आपली बोर ऑलरेडी तिथे आहेच. बरं. त्या बोरच्या इथून आपल्याला तिथं आणता येईल. बरं. ओके. हं. असं केल्यानंतर काय होईल, गोठा फेल जाणार नाही. हं. 100% ज्यावेळेला आपण असं करू, तुम्हाला त्याच्यात यश पण मिळेल. मग नंतर आपण ती वैरण कुठे ठेवायची हं. किंवा घात-गवत कुठे ठेवायचं किंवा ते तुमचं ते हं. गवताचा रोल असतात, हं. ते आपण साठा करतो. बरोबर ना? तो कसा करायचा ना, तेही या ठिकाणी आपण तुम्हाला आता मी समजवतो. हं. ओके. करा बरं.